नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करून आणि काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे। राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात 3 GR काढले। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे। या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातील प्रमुख वृत्तांमध्ये जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून देवा भाऊ हे प्रचार करत आहे। हे प्रचार कोणी केलं? कोट्यावधी रुपये खर्च करून वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती कोणी दिल्या याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही। या जाहिरातींमध्ये जाहिरातदाराचं नाव देखील नमूद केलेलं नाही। एवढंच नाही तर या जाहिरातींबाबत वेगळा संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एका मंत्र्यांनी दिली असल्याचा दावा केला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे हा मंत्री भाजपचा नसून त्यांच्या मित्रपक्षाचा असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे। रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। रोहित पवार म्हणाले, एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली। परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री भाजपचे नाहीत तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील कळत आहे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले। तर मित्रांनो, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।